धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यातील दिघे साहेबांच्या समाधीस्थळावर जाऊन पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळेला त्यांच्यासोबत परिवहन सदस्य विकास पाटील आणि माजी नगरसेवक भरत चव्हाणही उपस्थित होते। हा क्षण श्रद्धेनं भारलेला होता, ज्यामध्ये त्यांनी दिघे साहेबांच्या कार्याचं स्मरण केलं आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे शहराच्या विकासात मोठं योगदान होतं। त्यांच्या विचारांवर चालत समाजसेवेचं कार्य अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे। दिघे साहेबांच्या खरं आठवणी अनेक आहेत, कारण डावकर साहेबांची आणि त्यांची मैत्री ही एवढी घट्ट होती की खरं तर याच दाता न्यूज एजन्सीपासून त्या मैत्रीची सुरुवात झाली आणि चिरंतर ती मैत्री त्यांनी त्यांच्या आयुष्यभर दोघांनीही जपली। पण त्याचबरोबर एक आठवण म्हणून आपल्याबरोबर सांगायला आवर्जून मी ऐकले सांगेन की ज्यावेळेस दिघे साहेबांचं निधन झालं, डावकर साहेब नेमकी त्यावेळेस पुण्याला दौऱ्याला गेले होते आणि प्रचंड पाऊस होता, त्यांना तापही आली होती। पण ही बातमी कळाल्यानंतर कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता प्रामुख्याने ते पहिले ठाण्याच्या दिशेने धावले आणि जे काही प्रेम, आपुलकी किंवा बंधुभाव या दोघांमध्ये होतं, निश्चितच ते एक नातंच खरं तर एक वेगळं रसायन होतं असं सांगायला